या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। एनडीएचे सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज, तर उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केलेला। मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील तर आपली संविधानिक मूल्य बळकट करून संसदीय चर्चा वाढवतील। पंतप्रधान मोदींकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना शुभेच्छा। वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधकांची अवस्था। एनडीएचे मत फोडू असं सांगितलं, मात्र यांना स्वतःची मतं राखता आलेली नाही। सीपी राधाकृष्णन यांच्या विजयानंतर फडणवीसांचा इंडिया आघाडीला खोचक टोला। सीपी राधाकृष्णन यांना 150 मतं जास्त मिळाली। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। सीपी राधाकृष्णन यांना 25 जास्तीची मिळालेली मतं महाराष्ट्रातील खासदारांची ठाकरे, पवार आणि काँग्रेसच्या खासदारांची मतं आम्हाला मिळाली। नरेश म्हस्के यांचा दावा। ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडून नवीन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन। नार्वेकरांकडून फोटो ट्विट करत राधाकृष्णन यांना शुभेच्छा। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, तर महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान। महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल, श्रीकांत शिंदे यांचं उत्तर। हैदराबाद गॅझेटियर नंतर आता सातारा गॅझेटवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश। मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे दिले आदेश। देशात SIR सुरू करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक, तर CEO राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा अहवाल देणार। अहवालामध्ये मतदारांची संख्या, दुरुस्तीची सद्यस्थिती असणार। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावरती सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबचं करणार उद्घाटन। विद्युत मंत्रालयाच्या लॅबमुळे 10 MVM पर्यंतचे निरीक्षण आता नाशिकला होणार। दादरचा कबुतरखाना पूर्णतः बंद, परिसरातील कबुतरांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचं स्थानिकांचं मत। भिडे पूल आजपासून बंद, मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू होणार, मात्र नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार। 15 सप्टेंबरपासून UPIचे नियम बदलणार, मोठ्या पेमेंटची मर्यादा वाढवली, एकाच व्यवहारामध्ये लाखो रुपयांचे पेमेंट शक्य होणार। वर्सोवा वांद्रे सागरी सेतूच्या खर्चात 6,788 कोटी रुपयांची वाढ। मच्छीमारांच्या मागणीनुसार काही जोड रस्त्यांच्या लांबीमध्ये बदल आणि वाढ। 13 ते 18 सप्टेंबर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकणातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। सणासुदीला सोनं चांदीच्या दरामध्ये झळाळी। सोनं 1,08,490 रुपये तोळा, तर चांदी 1,28,000 किलो। भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू। येत्या आठवड्यामध्ये माझे खूप चांगले मित्र, पंतप्रधान मोदींसोबत बोलण्यास मी उत्सुक। ट्रम्प यांना पुन्हा एकदा भारताची आठवण। आशिया चषकात आज भारताचा UAE सोबत सामना रंगणार। दुबईच्या मैदानामध्ये रात्री 8 वाजता सामना। सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।